पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। त्यामुळे शेतामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून या भागात सूर्यदर्शनच झालेलं नाही। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने थैमानच घातलेला आहे। जळगाव शहरात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। पुणे शहरातील काही भागात सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे। उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर या तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली। पावसामुळे तापमानात मोठी घट झाली। वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला। मावळामध्ये पावसाळापूर्व पावसाने हजेरी लावली। या संततधार पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय। इंद्रायणी भाताचा आगार असलेल्या मावळामध्ये शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे। पावसाळ्यामध्ये सखल भागातील पाण्याचा निचरा करण्याकरता मुंबई महापालिका पाणी उपसा करणारे पंप बसवणार आहे। तसंच फिरत्या पंपिंग स्टेशनचीही व्यवस्था करणार आहे। हे पंप ट्रकवर बसवलेले असतील। या फिरत्या पंपिंग स्टेशनमुळे पाण्याचा लवकर निचरा होणार आहे। सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने कोयना धरणातून सिंचनाकरता सोडण्यात येणारे पाणी आता पूर्णपणे बंद करण्यात आले, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची मागणी तसंच पाण्याबाबत येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाली आहे। त्यामुळे पालिका विभागाच्या पाणी पुरवठा विभागाला दिलासा मिळालेला आहे। एरवी मे महिन्याच्या तप्त उन्हाळ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणीसाठा रसातळाला जातो। धरणातून पाणी मिळणं कठीण होतं, परंतु यंदा प्रथमच वळवाचा जोरदार पाऊस आल्यामुळे धरणात एकाच दिवशी 2% म्हणजेच 1 टीएमसी पाणी वाढलंय। त्यामुळे यंदा नागरिकांना दिलासा मिळाला। मान्सून दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊन ग्राहकांना अंधारात राहावं लागू नये म्हणून महावितरणच्या परिमंडळानं पावसाळ्यातील कामांना वेग दिलाय। आपल्या सगळ्या यंत्रणा सुसज्ज ठेवल्या असून आपत्कालीन परिस्थिती मदत म्हणून वीज ग्राहकांनी हेल्पलाईनचा वापर करावा असं आवाहन केलं गेलंय। महाड दापोली रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे। यामध्ये वाहनांचे टायर स्लिप होऊन अपघात होत आहेत। गेल्या 8 दिवसांमध्ये 10 पेक्षा अधिक छोटे मोठे अपघात झालेले आहेत। आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत, जेणेकरून अपघात टळतील। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली। जेसीबीने खड्डा खोदताना मुख्य पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया गेलं। याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला। मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब म्हणून विकसित करून 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याकरता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विशेष वित्तीय मदतीची अपेक्षा केली आहे। त्याचबरोबर 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याकरता केंद्राकडे मदतीची याचना केली गेली आहे। जून महिन्यामध्ये एकूण 12 दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत। आरबीआयच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार जूनमध्ये ईद आणि इतर विविध सणांनिमित्त तसंच दुसरा चौथा शनिवार बँक बंद असणार आहे। विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या कामाकरता होत असलेल्या विलंबाचा फटका दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या JNPA बाजूकडील 21 किलोमीटर लांबीच्या मोरबे ते करंजाडे या मार्गाला बसलाय। परिणामी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरून आलेल्या वाहनांना थेट JNPAला पोहोचण्याकरता आणखी काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्यात गेल्या 4 महिन्यांमध्ये 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारने 20 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। राज्यात यावर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यामध्ये विविध नैसर्गिक आपत्तींमुळे तब्बल 54,533 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। चाकरमान्यांना अखेर बाप्पा पावला। मुंबईहून मालवणला अवघ्या 4 तासात जाता येईल। मत्स्य आणि बंदरे विकास विभागाने चाकरमान्यांना माफक दरात बोटीने प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार असून भाऊच्या धक्क्यावर ही बोट दाखल होणार आहे।
मुंबई पालिका आणि भिवंडी पालिका क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर इथल्या उदयनश्रम केंद्रामधील दुरुस्ती करण्याचं काम पालिकेच्या वतीनं हाती घेतलं जाणार आहे। हे काम बुधवारी 28 मे रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा त्यामुळे बंद राहणार आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उष्णरात्रींची संख्या सातत्याने वाढत चालली असल्याचा निष्कर्ष ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेनं काढलाय। एवढेच नव्हे तर महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये उष्णतेचं प्रमाण तुलनेनं जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे। मुंबई महानगरातील मेट्रो 2B आणि मेट्रो 9 चाचण्यांना सुरुवात होणार असल्यानं आता मेट्रो 4 आणि मेट्रो 4A ची पहिली चाचणी करण्यात येणार आहे। वडाळा ते कासारवडवली या 32 किलोमीटर मार्गाचा पहिला टप्पा वर्षाखेरीस सुरू करण्याचं नियोजन आहे। 1 जून पासून पुण्यातील पीएमपीएचा प्रवास महागणार आहे, त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे। पीएमपीएलने जाहीर केलेली दरवाढ 1 जून पासून लागू होणार आहे। मुंबईतील सुमारे 70% रिक्षा टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 30% रिक्षा टॅक्सी चालकांना रिकॅलिब्रेशन करण्याकरता 31 मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर 1 जून पासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। इयत्ता पहिलीतील 11 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं वह्यांच्या पानांशिवाय देण्यात येणार आहे। गेल्या वर्षी पाठ्यपुस्तकांसोबत वह्यांची पानं जोडून त्याचा एक संच दिला गेला होता। मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा अनुभव घेता यावा या उद्देशानं शिक्षण विभागाकडून 10वीच्या विद्यार्थ्यांना टॅबवर धडे दिले जातात। याचा अनुभव 9वीच्या विद्यार्थ्यांनाही घेता यावा याकरता पालिका शिक्षण विभागाकडून 19,371 नवीन टॅबची खरेदी करण्यात येणार आहे। याकरता 38 कोटींची निविदा प्रक्रिया पालिका शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। रविवारी रात्री त्यांचं नागपूरमध्ये आगमन होईल। सोमवारी ते नागपूर तथा नांदेड इथल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील, तर मंगळवारी त्यांचे मुंबईमध्ये कार्यक्रम आहेत। मंगळवारी मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यावर अमित शहा दुपारी दिल्लीला रवाना होतील। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पुढील वर्षी चाचणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। वंदे भारत नंतर आता चर्चा बुलेट ट्रेनची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन कधी सुरू होते अशी चर्चा आहे। मुळशी तालुक्यातील पुणे ते दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गावर कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत। वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या कसरती कराव्या लागतात। महाड एमआयडीसी मधील मुख्य रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे। या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य बघायला मिळतंय। राज्यात सरकारच्या 65,000 शाळा आहेत, त्यापैकी 1,331 शाळांमध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी लॅब तर 1,578 शाळांमध्ये क्लासरूम्स उपलब्ध नाहीत। ही माहिती दिली शिक्षण विभागाच्या अहवालातून। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीनं सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आलेलं आहे। जास्तीत जास्त भाविकांना पांडुरंगाचं पददर्शन घेता यावं याकरता ऑनलाईन दर्शन पास बुकिंग संख्येत आणि वेळेत वाढ करण्यात आली आहे। खड्डेमुक्त मुंबईकरता हाती घेतलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाचं लक्ष्य गाठण्यात महापालिकेला अपयश आलंय। केवळ 28% रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालेलं आहे। 390 रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालं असून 989 रस्त्यांचं काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा महापालिकेनं केलेला आहे। 728 रस्त्यांना पावसाळ्यानंतर मुहूर्त मिळणार आहे। सैन्यामध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानांचा सन्मान केला जातो, हीच प्रथा आता मुंबई पोलीस दलामध्ये सुरू केली जाणार आहे। मुंबई पोलीस दलातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी अंमलदारांचा बँड पथकाच्या संचलनाद्वारे सन्मान करा, असा आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे। वक्फ सुधार कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून देशभर सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत नांदेडमध्ये निषेध सभा घेण्यात आली। हा कायदा धार्मिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणारा असल्यानं रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला।
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांकडून अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 2,06,26,000 दान करण्यात आलं. उन्हाळी सुट्ट्यांमुळे लाखो भक्तांनी देवीकडे भरभरून दान अर्पण केलं. सीबीएसईनं देशभरातील आपल्या सगळ्या शाळांमध्ये भाषा शिक्षण विषयक धोरण जारी केलंय. त्यानुसार सीबीएसई शाळांमध्ये पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला गेलाय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी निलेश चव्हाण तसंच शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय. तो प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय. या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर वैध कारण आढळून आल्यास संबंधितांचा शस्त्र परवाना रद्द होईल. उरण इथल्या महामार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांपासून मुक्त करण्याकरता जेएनपीएनं पुढाकार घेतलाय. मार्गावर उभी करण्यात येणारी वाहनं हटवण्याकरता विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे कंटेनर वाहनमुक्त मार्ग होण्याची आशा निर्माण झालेली आहे. नवी मुंबई परिसरात सिडकोनं उभारलेल्या वसाहतींमधील नागरी सुविधांची कामं यापुढे महापालिकेमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नवी मुंबई महापालिकेमध्ये पालिका आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध संवर्गातील 668 रिक्त पदं सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 11वीच्या 20,92,000 जागांकरता सोमवारपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदा संपूर्ण राज्यात 11वी करता केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. या अंतर्गत कॅप फेरीकरता 18,77,839 जागा तर विविध कोटी अंतर्गत 2,14,511 जागा उपलब्ध आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या सहकार्यानं उन्हाळी 2025 सत्र परीक्षांचा पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झालेत. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 37 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं डिजिटल कामकाज सुरू केले गेले. 1 एप्रिलपासून 31,000हून अधिक कागदपत्र 3,716 नस्तीचे कामकाज डिजिटल पद्धतीनं पूर्ण झाले. त्यामुळे महापालिकेचं संपूर्ण कामकाज डिजिटल झालेलं आहे. स्थानिक रहिवाशांनी केलेली मागणी आणि पर्यावरण प्रेमींनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत मुंबई महापालिकेने पवई तलावाच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे आणि या पार्श्वभूमीवर 5 यंत्रांच्या मदतीनं जलपर्णी काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशानं आणि नॅकनं लागू केलेल्या नव्या पद्धतीनुसार मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनासाठी अद्यापही सीडीसीची स्थापना न केलेल्या महाविद्यालयांना दणका देण्यात आलाय. 73 महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी जिमेलो मार्गाला जोडणारा कर्नाक हा उड्डाणपूल ज्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे. 10 जूनपर्यंत हा पूल वाहतुकीकरता खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. तसंच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळचा उड्डाणपूल सुद्धा पूर्ण होत आला असून हा पूल जून महिन्यामध्ये खुला केला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रवासी वाहनांची जोरदार विक्री सुरू असून वित्त वर्ष 2024-25 मध्ये देशभरात विकलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्या महाराष्ट्रात विकल्या गेलेल्या आहेत तर दुचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेशने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील सगळ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं गुड न्यूज दिली. 7 कोटींपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा होणार असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर प्रतिवर्ष 8.25% व्याज मिळणार आहे. सरकारनंही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनबाबतची काही माहिती महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकरता 300 किलोमीटर लांबीचा वायाडक्ट तयार केला जाणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. नागरिकांना वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलेलं आहे. वैष्णवीच्या बाळाची नीट काळजी न घेतल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एका कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर सील करण्यात आले. पोलिसांनी ही माहिती दिली.
नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याकरता रेल्वे प्रशासनाच्या वतीनं रेल्वे मार्गाची चाचपणी पूर्ण झालेली आहे। अंतिम अहवाल मिळताच नागपूर पुणे नागपूर तसंच नागपूर मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे। नोकरीच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ मिळणं हा महिलांच्या जगण्याचा अधिकारच आहे आणि त्याचा एक पैलू आहे। कुठलीच कंपनी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे। पालकमंत्री कुणाला करायचं हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाकरता छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असण्यात काहीही चूक नाही अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। यंदाच्या खरीप हंगामाकरता महाराष्ट्र सरकारनं आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व्यापक तयारी केली आहे। विस्तार AI हे ॲप शेतकऱ्यांकरता महत्त्वाचं डिजिटल मार्गदर्शक ठरणार आहे। याद्वारे शेतकऱ्यांना पीक सल्ला, मृदा आरोग्य पत्रिका, खतगणक अशा अनेक गोष्टींची माहिती मिळणार आहे। सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं पुढच्या 4 दिवसांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सगळे बंधारे ओव्हरफ्लो झालेत। कोयना नदीवरील निसरे तांबे या बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलेलं आहे। कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेनं भरलाय, तो ओव्हरफ्लो झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला गेल्या 6 दिवसांपासून पावसानं जोरदार झोडपलाय। केळी, डाळिंब, शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी अशा पिकांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। केळीच्या बागा या पावसानं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेल्या आहेत, जमीनदोस्त केलेल्या आहेत। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आणि त्यानंतर वळवाचाही पाऊस पडला, त्यामुळे ठिकठिकाणी आता धबधबे वाहू लागलेत। उन्हाळी पर्यटनाकरता आलेल्या अनेकांना त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यावा लागतोय। ताम्हिणी घाट, सुधागड, इतर डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे बघायला मिळत आहेत। उरण तालुक्यातील विविध रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्याकरता ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वाहतूक अपघात नियंत्रणाकरता कंट्रोल रूम सिस्टम तयार करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली। उरण तालुका अपघात निवारण समिती स्थापन करण्यावरही बैठकीत एकमत झालं आहे। महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी फक्त 7 जिल्ह्यांचा सकल राज्य घरेलू उत्पन्नामध्ये 54% वाटा असल्याचं एका सरकारी अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। या 7 जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर आणि अन्य आर्थिकदृष्ट्या चांगल्या अवस्थेत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे। वर्षभरात मुंबईतून रायगड जिल्ह्यातील विविध बंदरांमधून 32 लाख प्रवाशांनी जलमार्गाला पसंती दिली। यात मांडवा ते गेटवे प्रवास बोटीनं करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे। करंजा मच्छीमार बंदरातील समस्या सोडवून त्याच्या विस्ताराकरता आवश्यक 180 कोटींच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल। करंजा बंदर विकसित झाल्यावर भविष्यात बंदर राज्याच्या विकासात हातभार लावणारा ठरेल, तर असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलंय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्रतिष्ठित वनराणी टॉय ट्रेन यावर्षी जूनपासून पुन्हा पर्यटकांकरता खुली केली जाणार आहे, त्यामुळे यंदा संजय गांधी नॅशनल पार्कचा प्रवास सुकर होणार आहे। सावित्रीबाई फुले नाट्य मंदिर काही काळ दुरुस्तीकरता बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे रंगकर्मी नाट्य रसिकांनी पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सोलापूर शहरातही पावसाची संततधार कायम आहे। अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। नीती आयोग बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र विकासाचं विजन मांडलं। यावेळी ऑपरेशन सिंदूर करता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानण्यात आले। 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता शिवसेनेच्या वाटेवर आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगदीश गुप्ता निर्णायक भूमिका घेणार आहेत। गोंदियातील उबाठाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाहरुख पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला।
तर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मिहिर कोटेचा यांच्या ऑफिसजवळ त्यांच्या ड्रायव्हरला पकडून एका इसमानं धमकावलं आणि कोटेचांना जीवे मारण्याची धमकी दिली। अकोल्यामध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। कार्यकर्त्यांनी गोपीकिशन बजोरिया यांच्या बॅनरला जोडे मारले, फोटो पेटवून दिला। दरम्यान शिवसेनेच्या दुसऱ्या गटानं पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे। जळगावच्या पंचायत समिती परिसरामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली। हत्येच्या आरोपीला पोलिसांनी काहीच तासात अटक केली। बातमी चंद्रपुरातून। चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील इथेनॉल उत्पादक कंपनीमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला। रशिक गेडाम असं या मृत्यू झालेल्या मजुराचं नाव आहे। दिल्ली एनसीआर मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले। बातमी क्रीडा विश्वातून। पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना 206 धावा केल्या होत्या। केएल राहुल 35 धावा, करुण नायर 44 धावा, समीर राजे नाबाद 58 धावा। यामुळे दिल्लीचं आव्हान यशस्वी पाठलाग करताना सामना 6 विकेट्सनं आपल्या नावावर केला। तर दिल्ली कॅपिटल्सनं इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या